वेलकम वेलकम वेलकम. यूट्यूबवरच्या प्लॅनिंगच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये असं लक्षात आलंय की ते त्यांचा कोर्स विकायचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांची रिलायबिलिटी थोडीशी कमी होते. तर इथं असं काही नाहीये. केवळ तुमची एक्झाम निघाली पाहिजे हा प्रामाणिक उद्देश ठेवून आपण इथे एकत्र आलेलो आहोत. तुम्ही जसा तुमचा वेळ इथे इन्व्हेस्ट करता त्याचा व्यवस्थित रिटर्न तुम्हाला मिळालं पाहिजे याची मी काळजी घेतो. चला तर मग पाहूयात की या व्हिडिओमध्ये आपल्याला काय उद्देश साधायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये वाय पेपर 1 इज इम्पॉर्टंट आणि शेवटच्या 15 दिवसाचे नियोजन कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत आपण. आणि मला असं डेफिनेटली वाटतंय की तुम्हाला हे नक्कीच हेल्पफुल राहील. चला तर मग पाहूयात. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. पाहूयात की आज कोणत्या कोणत्या स्लाइड आपल्याला बघायच्या आहेत. तर ही पहिली स्लाइड आहे ज्यामध्ये मी प्रिपरेशन करत असताना जे मी प्लॅनिंग केलं होतं ते इथं शो केलेलं आहे. लेफ्ट साइडला पेपर 1 आहे, राईट साइडला पेपर 2 आहे आणि नक्कीच यामधून काही चांगल्या गोष्टी तुम्हाला अडॉप्ट करता येतील अशी मला अपेक्षा आहे. या स्लाइड मध्ये आपण वाय पेपर 1 इज इम्पॉर्टंट हे पाहणार आहोत. लोक जनरली इथे दुर्लक्ष करतात आणि म्हणून त्यांच्या रिझल्टवर त्याचा परिणाम होतो. या स्लाइड मध्ये स्टेप्स टू सॉल्व म्हणजे आपला सेटचा पेपर हा व्यवस्थित पद्धतीने कसा सॉल्व करायचा जेणेकरून की आपला वेळ वाचेल ते थोडंसं आपण इथे डिस्कस करूयात. या स्लाइड मध्ये लास्ट 15 डेजच्या प्लॅनिंग बद्दल आपण बोलणार आहोत. इथं मी प्रॉपर टाइम टेबल शो केलेला आहे. या टाइम टेबल प्रमाणे तुम्ही चालायचा प्रयत्न केलात तर मे बी तुमच्यासाठी इझी जाईल उरलेल्या दिवसाचं नियोजन करणं. कारण आपण जेव्हा रोज सकाळी उठतो तेव्हा मी काय वाचू हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीच मी इथे टाइम टेबल बनवून दिलेला आहे. या टाइम टेबल प्रमाणे तुम्ही गेलात तर नक्कीच काही गोष्टी तुम्हाला सॉर्ट आउट होऊन जातील. तर इथं पहा व्हाय पेपर 1 इज इम्पॉर्टंट यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सेट एक्झामचं प्रिपरेशन करत असताना आपल्या असं लक्षात आलेलं आहे की मॅक्झिमम लोक पेपर 1 ला निग्लेक्ट करतात. म्हणजे पेपर 2 चा खूप अभ्यास करतात पण पेपर 1 ला सहज काहीतरी वाचून जातात. तर यामुळे असं होतं की पेपर 1 वर खूप काही डिपेंड करतं. आता इथं लक्षात घ्या जिथं सगळेजण फोकस करतात तिथे तर आपण फोकस करायचंच आहे पण सोबत जिथं सगळ्यांचं दुर्लक्ष होतं ते सुद्धा पॉइंट्स आपल्याला गेन करायचे. आता इथं पेपर 1 चे काही बेनिफिट्स आपण पाहूयात की इझी सिलेबस. पेपर 1 चा सिलेबस खूप सोपा आहे. तुम्हाला इथं डीपली काहीच विचारलं जात नाही. सगळे पॉइंट्स वर 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 असे वाचून गेलात तरी तुम्हाला मार्क चांगले मिळू शकतात. आणि जितकी मेहनत तुम्ही पेपर 2 कडे घेताय त्याच्या अर्ध्याच्या अर्धी जरी मेहनत इथे घेतली तरी तुम्हाला इथं खूप जास्त मार्क पडू शकतात. दुसरा पॉइंट इथं आहे की लिमिटेड सोर्सेस. पेपर 1 चा अभ्यास करण्यासाठी जे तुमच्याकडे पुस्तकं आहेत किंवा जे तुमच्याकडे मटेरियल आहे ते मटेरियल फार लिमिटेड आहे. तिथं काय तुम्हाला पेपर 2 सारखं एकदम डीपली व्हास्ट असा सिलेबस नाहीये किंवा जे मिळेल ते वाचायचं नाही किंवा एक्स्ट्रा काय करायची गरज नाहीये. थोडंसंच लिमिटेड मटेरियल पण क्वालिटी मटेरियल तुम्ही जमा केलं तर तुम्हाला इथं नक्कीच फायदा होईल. तिसरा पॉइंट आहे ऍडव्हान्टेज फॉर मॅथ बॅकग्राऊंड स्टुडंट. इथं असं मला वाटतं की जर तुमचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड थोडंसं स्ट्रॉंग असेल किंवा ऍव्हरेज जरी असेल तरी तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिकल रिझनिंग हे 15 मार्काचे पार्ट्स तुम्हाला आरामात सोडवता येतील. या 15 पैकी तुम्हाला 10 किंवा 12 प्रश्नांची उत्तरं आरामात मिळतील असं मला वाटतं. त्यामुळे इथं नक्कीच ज्याचं मॅथ चांगलं आहे त्याला नक्कीच ऍडव्हान्टेज आहे. आणि नेक्स्ट पॉइंट आहे की डोंट हॅव टू बिकम एक्सपर्ट हिअर. आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्याची आउटलाईन राखून प्रिव्हियस इयर मध्ये त्या पॉइंटवर काय विचारलं आहे हे लर्न करून लॉजिकली आपण आपला अभ्यास हा सीमित करू शकतो. फार काही एक्सपर्ट व्हायची गरज नाही. जसं की टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये एखाद्या पॉइंट मध्ये खूपच वाचत गेलात तुम्ही पुढे तर तुम्हाला 2 मार्क मिळतील आणि कमी वाचलात तर 2 मार्क नाही मिळणार असं काही नाही. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक्सपर्ट बनण्याची गरज नाही सब्जेक्ट मध्ये. इथं तुम्ही वरवरून अभ्यास जरी केलात तरी तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. आणि लास्टचा पॉइंट आहे की कट ऑफ अफेक्टेड बाय दिस. आता बघा फार जणांच्या हे लक्षात येत नाही पण जर तुम्ही पेपर 2 मध्ये 100 मार्क घेतलेले आहात तर तुमच्या आजूबाजूचे मुलं हे 100च्या अराउंडच राहणार आहेत. 10 मार्क कमी किंवा 10 मार्क जास्त. पण पेपर 2 मध्ये मिळणाऱ्या मार्काची रेंज ही 40 पासून ते 80 पर्यंत आहे. म्हणजे या दरम्यान मुलांना कितीही मार्क पडू शकतात. त्यामुळे काय होतं की कट ऑफचे जे शेवटचे 15-20 मार्क आहेत ते खूप बॅडली इफेक्ट होतात. काही मुलांचा रिझल्ट हा अगदी 2 मार्कांनी सुद्धा राहतो. त्यामुळे आपण पेपर 1 कडे व्यवस्थित लक्ष द्या. या पॉइंट वरून मी तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलाय की जर पेपर 1 ला तुम्ही थोडंसं डेडिकेशन दिलं,
ॲज कम्पेअर टू पेपर 2 तुम्हाला फारच कमी एफर्ट्स घ्यायचे तिथं, तरी तुम्हाला पेपर 2च्या तुलनेत तुमच्या मार्कांची शिडी ही पेपर 1 मध्ये खूप वरती जाईल. हे माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर होपफुली तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणून पेपर 1 कडे उरलेल्या दिवसात सुद्धा लक्ष द्या आणि नक्कीच पेपर 1 मध्ये आपल्या मार्काचा बार सेट करा आणि त्याच्या अराउंड आपल्याला मार्क पडले पाहिजेत, हा उद्देश ठेवा. स्टेप्स टू सॉल्व्ह. तर पहा, खूप लोकांचं असं म्हणणं आलं की सर आम्ही आन्सर तर बरोबर लिहितो, पण ते आन्सर गोल करताना आमच्या वेळेचा खूप लॉस होतो, तर त्यातही काहीतरी सुझाव द्या. तर मी त्यांना असं म्हटलं की करते कुछ प्रबंध. म्हणून आपण आज पाहूयात की गोल करताना काय केल्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि अॅक्युरेसी पण येईल. पहिली स्टेप आहे की क्वेश्चन वाचा आणि जे उत्तर आले ते पेन्सिलनं टिक करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तो प्रश्न पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायचाय, त्या प्रश्नाचं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आणि जसं त्याचं उत्तर मिळालं तसं लगेच क्वेश्चन पेपर मध्ये त्या ऑप्शनला बारीक कुठेतरी अशी खून करायची. हो, क्वेश्चन पेपर मध्येच करा आणि हे अनऑफिशियल आहे, पण आपल्या सोयीसाठी असं आपण करू शकतो. तर नेक्स्ट स्टेप आहे की अशा पद्धतीने 10 क्वेश्चन सोडवा. म्हणजे काय करायचे की तुम्हाला एक एक प्रश्न वाचून त्याचं उत्तर काढायचे. असं करत 10 प्रश्नांचा संच तुम्हाला सोडवायचा. मग ते 10 प्रश्न झाल्यास पुढची स्टेप आहे की मग आता 10 पैकी न आलेल्या क्वेश्चनचे आन्सर काढा. तर पहा, जेव्हा आपण पहिला अटेम्प्ट करतो त्यामध्ये आपल्याला असं होतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तर ह्या 10 प्रश्नांच्या संचामधले समजा 7 प्रश्न तुम्हाला सोडवता आले, मग उरलेल्या 3 प्रश्नाचं उत्तर कसं सोडवता येईल याकडे तुम्ही फोकस करा. आणि म्हणजे ऑप्शन वाईज तुम्ही जावा, त्यामध्ये तुमचं काही दुसरं लॉजिक लागत असेल तर तेही लावा आणि काही अगदीच नाही जमलं तर तुक्का सुद्धा मारा. यामध्ये काय होईल तर तुम्हाला त्या 10ही प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील. आणि मग आता लास्टच्या स्टेपमध्ये ते पेनने 10 क्वेश्चन OMR वर गोल करा की आपण आता ते क्वेश्चन टिक केलेच आहेत क्वेश्चन पेपर मध्ये, तर क्वेश्चन पेपर साईडला ठेवायचा, OMR घ्यायची आणि त्या 10 प्रश्नाचं एक 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 असं गोल करत जायचं. ते 10 गोल पूर्णपणे कंप्लीट करायचे. ही प्रोसेस तुम्हाला केवळ 10 ते 12 मिनिटांमध्ये करायची आहे. म्हणजे काय होईल, 10 मिनिटांमध्ये तुमचे 10 प्रश्न सॉल्व्ह होतील. आता तुम्ही म्हणसाल की सर हे तर इम्पॉसिबल आहे, पण पेपर 2 सोडवताना तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीसाठी 10 ते 12 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि पेपर 1 साठी वेळेचं कसं नियोजन लावायचंय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जावा, पण तिथं सुद्धा प्रत्येक 10-10 प्रश्नांचा तुम्ही ग्रुप करा. ग्रुप वाईज चालल्यामुळे तुमचं काय होईल की एक तर भरोसा येईल की मागचे प्रश्न काही सोडवायचे उरले नाहीत, पुढच्याच फक्त प्रश्नांचं टेन्शन राहील आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल की आपली अॅक्युरेसी सुद्धा तिथं करेक्ट आहे. आता या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आला आहे, ज्यामध्ये आपण लास्ट 15 डेज प्लॅन पाहणार आहोत. आता ही प्लॅनिंग कशी करायची तर नीट लक्ष द्या की इथं मी डेज शो केलेत, इथं टॉपिक्स आणि इथं त्या टॉपिकची लेवल. आता तुम्हाला पेपर पेन घ्यायचंय, त्यामध्ये हार्ड, इझी, मॉडरेट असे 3 कॉलम बनवायचे आणि त्या कॉलम खाली पेपर 1 चे टॉपिक्स तुम्ही लिहायचे आणि सेम असं पेपर 2 साठी पण रिपीट करा. आता यामध्ये काय होईल की तुम्हाला लक्षात येईल की हा माझा पार्ट खूप स्ट्रॉंग आहे, या पार्ट मध्ये थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे आणि या पार्ट मध्ये मी कितीही वाचलं तरी मला जास्त मार्क गेन करता येणार नाहीत, पण इथं मी नक्कीच वेळ वाचू शकतो. तर हे तुम्हाला सीन सॉर्ट आउट झाले दोन्ही पेपरचे. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे की पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10 असे एकदम 20 टॉपिक्स झालेले आणि हे तुम्हाला 15 दिवसामध्ये विथ रिव्हिजन हे ओव्हरलुक करायचे, हे लक्षात घ्या. तर पाहूयात की त्याचं नियोजन आपण कसं करता येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी डेट शो केलेत, नंतर टॉपिक्स आणि नंतर लेवल. हा टेबल एक्सप्लेन करण्यापूर्वी माझं तुम्हाला असं सजेशन राहील की तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत पेपर 2 करा, जो की तुमचा सब्जेक्टचा पेपर आहे. आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही सायंकाळी थकून जाल, अभ्यासाचा तुमचा मूड नसेल, त्यावेळी पेपर 1 सोडवायला घ्या आणि रात्रीच्या सत्रात पेपर 1 कव्हर करा. जेणेकरून काय होईल की पेपर 2 वास्ट आहे, दिवसभर आपल्याला खूप वेळ देता येईल व्यवस्थित आणि मग सायंकाळी थोड्याशा वेळेमध्ये आपल्याला पेपर 1 कव्हर करता येईल. कसं नियोजन लावायचंय ते आता आपण पाहूयात. एका दिवशी पेपर 1 चा एक टॉपिक आणि पेपर 2 चा एक टॉपिक या पद्धतीने आपल्याला ग्रुप करून चालायचं, हे लक्षात घ्या. तर पहा, पहिले 3 दिवस म्हणजे डे 1, डे 2, डे 3 या 3 दिवशी तुम्ही 3 टॉपिक सॉल्व्ह करायचे आणि इझी वाटणारे 3 टॉपिक तुम्ही घ्यायचे आहेत. जेणेकरून काय होईल की
तिसऱ्या दिवसापर्यंत तुमचे 3 टॉपिक पेपर 1 चे आणि 3 टॉपिक पेपर 2 चे हे कव्हर होऊन जातील. आणि मग बघा पुढच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी मात्र तुम्हाला ते सगळे टॉपिक समोर घेऊन त्यांची एक क्विक रिव्हिजन मारायची, जेणेकरून की कोणताही पण पार्ट सुटू नये आणि प्रिव्हियस इयरला सुद्धा एकदा ओव्हरलुक तुम्ही करून घ्यायचा आहे. अगोदर नक्कीच तुम्ही प्रिव्हियस इयर केलेले असतील, पण तरी एकदा ओव्हरलुक करून घ्या. मग काय होईल, ऍट द एंड ऑफ डे 4 तुमचे 3 टॉपिक विथ रिव्हिजन कंप्लीट होऊन जातील पेपर 1 चे आणि सेम फॉर द पेपर 2. मग आता पुढे बघा की 5, 6, 7 या दिवशी तुम्ही मॉडरेट वाटणारे 4 टॉपिक हाताळायचे आहेत. आता सर 4 टॉपिक कसं काय, अचानक तुम्ही एका दिवशी एक टॉपिक म्हणले आता 4 टॉपिक म्हणता. यामध्ये असं लॉजिक आहे की पहिले 3 दिवस तुम्ही अभ्यास केल्यामुळे तुमचं इंजिन आता गरम झालंय, आता तुम्ही फास्ट स्पीडनं पळू शकता आणि हे टॉपिक्स मॉडरेट सुद्धा आहेत, अवघड तर नाहीयेत. त्यामुळे 3 दिवसात तुम्हाला 4 टॉपिक कव्हर करायचे आणि हे सगळे टॉपिक्स हे मॉडरेट असतील अशी तुम्ही काळजी घ्या. मग यामुळे काय होईल की 8व्या दिवशी तुम्ही या 4ही टॉपिकची परत एकदा रिव्हिजन मारा आणि क्विक रिव्हिजन तुम्हाला मारायचे, फक्त पानं असे पलटायचे, हाताळायचे आणि जे पॉइंट्स तुम्ही केले नसतील त्या पॉइंटला सेपरेट घेऊन डीपली वाचायचं आहे. असं इथलं नियोजन आहे. आता पुढचे 3 दिवस म्हणजे 9, 10, 11 या दिवशी तुम्हाला 8, 9, 10 हे 3 टॉपिक करायचे जे की हार्ड टॉपिक आहेत आणि तुम्ही असं लक्षात घेतलेलं आहे की याचा माझा अभ्यास कमजोर आहे, इथं मला जास्त मार्क पडणार नाहीत किंवा या सब्जेक्टची या टॉपिकची मला भीती वाटते, असे टॉपिक तुम्ही ह्या 3 दिवशी 3च टॉपिक करायचे, एका दिवशी एक टॉपिक याप्रमाणे. आणि इथं हार्ड टॉपिक आहेत, इथला तुमचा अभ्यास एवढा पक्का झालेला नाहीये, तर इथं तुम्हाला थोडासा वेळ इन्व्हेस्ट करायचा आणि छानपैकी ते 3ही टॉपिक कव्हर करायचे, जेणेकरून नंतर नाही पाहिले तरी चालतील अशा पद्धतीने. मग आता 12व्या दिवशी तुम्ही काय करायचं की हे हार्ड वाटणारे 3 टॉपिक परत एकदा समराईज करायचे, यांची परत एकदा रिव्हिजन मारायची, काही फॉर्म्युले असतील तर ते पाहून घ्यायचे, काही त्यांच्या ट्रिक्स असतील इझी तर त्या लक्षात घ्यायच्यात आणि कॅल्क्युलेशन मिस्टेक होणार नाही याची सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची. मग यामुळे काय होईल की 12व्या दिवसापर्यंत तुमचे 10ही टॉपिक विथ रिव्हिजन कंप्लीट होऊन जातील. मग आता सर उरलेल्या 3 दिवसात काय करायचं, अरे नका चिंता करू, सांगणारच आहे. तर 13 आणि 14 या दिवशी तुम्ही काय करायचे, तुम्ही बेडवर मिडलला बसायचे आणि तुमच्या सगळ्या बाजूला तुमच्या सब्जेक्टचे सगळे असे पुस्तकं किंवा मटेरियल ठेवायचे विथ टॉपिक वाईज. मग ह्या मटेरियल मध्ये काय करायचं की आता आपल्याला 2 दिवस आहेत, या 2 दिवसामध्ये 10ही टॉपिक एकदम फास्ट मध्ये बघून घ्यायचे, म्हणजे काहीच फॉर्म्युले सुटले नाही पाहिजेत आणि जे वरती रिव्हिजन मारलेले आहे त्या रिव्हिजनची रिव्हिजन परत एकदा होईल अशी आपल्याला काळजी घ्यायची. फार डीपली तिथं वाचायला जायचं नाही आणि आता आपल्याला अवघड एखादा टॉपिक जरी सापडला तरी त्याबद्दल जास्त वाचायला जायचं नाही. आपल्याला जे टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर केलेत किंवा स्ट्रॉंग बनवलेत त्यावर आपल्याला त्याचा आपल्याला एकदम पकड निर्माण झाली पाहिजे असा प्रयत्न इथं करायचा. सकाळपासून दुपारपर्यंत तुम्ही पेपर 2चं पहा की 10 टॉपिक कसे आहेत, म्हणजे एका दिवशी. तर 13व्या दिवशी तुम्ही काय करा की सकाळपासून दुपारपर्यंत पेपर 2चे 5 टॉपिक छान प्रकारे पहा, क्विक रिव्हिजन मारून घ्या, पानं पलटून घ्या, एकदा पाठांतर असेल तर ते पाठांतर आपलं पक्का आहे का ते पाहून घ्या आणि मग नंतर दुपारपासून रात्रीपर्यंत पेपर 1ला थोडस इयर म्हणा किंवा त्यांचं लॉंग फॉर्म म्हणा अशा गोष्टी असतील त्या तुम्ही पाहून घ्या, 5-5 टॉपिक निवडून. 14व्या दिवशी सेम प्रोसेस रिपीट करायच्या उरलेल्या 5 टॉपिक साठी. मग आता तुमचं डिटेलमध्ये वाचून झालेलं आहे, एकदा रिव्हिजन करून झाले आणि त्या रिव्हिजनला समराईज पण करून झालेलं आहे. आता लास्टच्या डे म्हणजे एक्झामच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय की एकदम चिल राहायचं आहे, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, एकदम रिलॅक्स पद्धतीने तुम्ही घरात वावरायचंय. काहीच मटेरियल तुम्ही वाचायचं नाही किंवा काहीच रिव्हिजन मारायच्या फंद्यात पडायचं नाही. कोणाला ड्रॉइंग आवडत असेल तर ड्रॉइंग करत बसा, कोणाला गाणे ऐकायला आवडत असेल तर गाणे ऐका, कोणाला माझ्यासारखी पिक्चर बघायची आवड असेल तर मूवी बघत बसा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आवडता एखादा छंद या दिवशी जोपासा. आता काय झालेलं आहे, 14 दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या डोक्याला फार ताण दिलेला आहे, फार इनपुट टाकलेला आहे, त्यामुळे तुमच्या डोक्याचं इंजिन गरम झालेलं आहे. या इंजिनला थंड करण्यासाठी आपल्याला 15वा दिवस हा डेडिकेट करायचा आहे.
इथं तुम्ही काहीच वाचू नका किंवा काहीच रिव्हिजन मारू नका किंवा एखादा टॉपिक मी केलाच नाही, आता कसं होईल ते बघू का आता मी, असा नका विचार करू. कारण तुम्ही तो टॉपिक जरी केला तरी तो टॉपिक एक्झामला येणारच आहे याची काय गॅरंटी. आणि जर येणार असेल तर तुम्ही तो अगोदर केलाच असेल ना. त्याच्यामुळे तुम्ही इथे चिल राहा. जेवढं तुम्ही इथं रिलॅक्स राहाल तेवढंच तुम्ही एक्झामच्या डेला चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता, असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तुम्हाला ह्या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला काही सीन्स सॉर्ट आउट होऊन जातील, अभ्यासाचं टेन्शन पण येणार नाही आणि अभ्यास प्लस रिव्हिजन असं कम्प्लीट पॅकेज तुमचं होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही आता रिलॅक्स राहा. 15 दिवस उरलेत, फार कमीही वेळ नाही आणि फार जास्तही वेळ नाही. ज्याचा अभ्यास झाला नाही त्यासाठी खूप जास्त वेळ आहे, ज्याचा अभ्यास ऑलरेडी झालाय त्यासाठी कमी वेळ आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला या सगळ्या व्हिडिओपैकी एखाद्या तरी स्लाइडचा नक्कीच फायदा होईल आणि जे तुम्ही अडॉप्ट केल्याने तुमचं जीवन थोडंसं सुखकर होईल असे मला वाटतं. इथं तुम्ही पाहू शकता की मी माझ्या वेळेस प्रिपरेशन करत असताना कसा सीन सॉर्ट आउट केला होता, कसं नियोजन लावलं होतं. तर इथं पहा, पेपर 1 इकडं लिहिलेलं आहे, पेपर 2चं इकडं नियोजन लिहिलेलं आहे. इथं मी किती मार्क घ्यायचे हे सुद्धा नोट डाऊन करून ठेवलेलं होतं. आणि ऑब्विसली तेवढे मार्क आपल्याला पडत नाहीत, पण आपला बार नेहमीच हाय सेट केला पाहिजे आपण. तर पहा, इथं मी पेपर 1चे 10 टॉपिक लिहिलेत, इथं पेपर 2चे 10 टॉपिक लिहिलेत. जे टॉपिक मला इझी जातात किंवा ज्यांचं रिव्हिजन माझं झालेलं आहे त्या टॉपिकला मी इथं असं ग्रीन ग्रीन लिहिलेलं आहे. आणि जे टॉपिक मी प्रिपेअर करणं थोडंसं सोडलं होतं ते टॉपिक इथं असे मी फक्त पेननं लिहिलेले होते. आता इथं मायक्रो मध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर रिसर्चच्या टॉपिकसाठी ह्या पुस्तकामधल्या काही नोट्स वापरायच्या, PYQ सोडवायचे आणि युट्यूबवरच्या व्हिडिओची रिव्हिजन मारायची, असं मी इथं नोट डाऊन करून ठेवले. आणि सेम फॉर द पेपर 2, जसं की इथं अभ्यास करताना पहा की ह्या पुस्तकामधल्या नोट्स PYQ, सेट, नेट, गेट आणि फॉर्म्युल्यावर फोकस करायचा आहे असं मी इथं सांगितले. आणि हा टॉपिक माझा फिनिश करून झालाय हेही मी इथं नोट डाऊन करून ठेवलं होतं. आता जसंच स्ट्रॉंग पॉइंट साठी आहे तसंच वीक पॉइंट साठी, जसं की सॉलिड स्टेट फिजिक्स साठी मी नियोजन लावलं होतं की डोंट एक्सपेक्ट मोर आणि कांट सॉल्व प्रॉब्लेम इन द एक्झाम. म्हणजे थेअरी बेस काय आलं तर मी सोडवू शकतो, पण प्रॉब्लेम बेस काय आलं तर मी तिथं टॅकल करू शकत नाही, हे सुद्धा मी इथं नोट डाऊन करून ठेवलं. आणि इथं असं लिहिलेलं आहे की तुक्का मारायचं नियोजन म्हणजे सिलेक्ट सेकंड टॉप आणि थर्ड टॉप ऑप्शन्स. म्हणजे दुसरा ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन आपल्याला इथं तुक्क्यामध्ये निवडायचं आहे. इथपर्यंत मी इथं प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं. आणि जे काही मी तुम्हाला सांगतो ते मी ऑलरेडी केलेलं असतं, हेही तुम्ही लक्षात घ्या. जसे की इथं तुम्हाला दिसेल टॉपचे म्हणजे इझी टॉपिक्स कोणते आहेत ते मी पेपर 1चे इथे लिहिलेले होते. मीडियम म्हणजेच मॉडरेट वाटणारे टॉपिक्स यांचं मी वेगळं नियोजन लावलं होतं इथं. तसंच फॉर द पेपर 2 ही मी केलेलं आहे. तुम्हीही असं नियोजन करून ठेवा आणि एक्झाम क्रॅक करा असं मला वाटतं. तुम्हीही असं नियोजन लावा आणि एक्झाम क्रॅक करा अशी माझी अपेक्षा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट लक.